महाराष्ट्र विधानसभा के शीतकालीन सत्र के दूसरे दिन मंगलवार को विपक्षी सदस्यों ने किसानों के लिए पूर्ण ऋण माफी की मांग करते हुए विधान भवन की सीढ़ियों पर विरोध प्रदर्शन किया। कांग्रेस के नेता विजय वडेट्टीवार, शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे के विधायक आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गट के शशिकांत शिंदे सहित महाविकास आघाड़ी के नेता विधान भवन की सीढ़ियों पर खड़े होकर उन्होंने नारेबाजी की। विपक्षी नेताओं ने सरकार पर सोयाबीन की खरीद में देरी करने का आरोप लगाया। उन्होंने कहा कि इस देरी के कारण किसानों को अपनी उपज 4,000 रुपए में बेचनी पड़ी, जो 5,328 रुपए के फसलों का न्यूनतम समर्थन मूल्य से काफी कम है। बोंड आम्ही झाडासहित आणलेले आहेत। शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व याद्वारे आम्ही करतोय। आता जो डिसेंबर महिना सुरू आहे, नाफेडची केंद्र आता सुरू झालेली आहेत। सोयाबीनची खरेदी लवकर झाली नाही। शेतकऱ्यांकडे पैसा नसल्यामुळे त्यांनी त्यांचं सोयाबीन आहे ते मार्केटमध्ये खाजगी व्यापाऱ्याकडे विकलेलं आहे। त्याचा जो भाव आहे साधारण 4,400 ने विकलेला आहे आणि नाफेडचा हमी भाव हा 5,386 आहे। तो भाव फरक सरकारने द्यावा, कारण शेतकऱ्याकडे पैसा नाही। तो भाव फरक द्यावा, कपाशीला जी काही मागणी द्यावी, सोयाबीनचा भाव फरक द्यावा, तुरीला आणि शेतीच्या सगळ्या उत्पादनाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्यात यावा, ही मागणी आम्ही सरकारकडे करतो आहे। हमी भाव मिळत नाही, शेतकऱ्यांची कोंडी होते, व्यापारी लूट करतात। हमी भाव आता सोयाबीनचा सुरू झालेला आहे, पण त्याच्यामध्ये 2-3 त्याच्या ग्रेडेशन करतायत ते, आणि कशाही पद्धतीनं त्याला पूर्ण जो हमी भाव आहे, किमान हमी भाव 5,386 तो सुद्धा देण्यात येत नाही। तो 4,500 पर्यंत देत आहेत। शेतकऱ्यांची लुबाडणूक होते। भावांतर योजना लागू करावी, भाव फरक देण्यात यावा। युती सरकारनं त्यांच्या आश्वासनात हा मुद्दा मांडला होता। आमची हीच मागणी घेऊन आम्ही आता विधानमंडळामध्ये आवाज बिलकुल मदत पोहोचवली नाही। ही सगळी फसवणूक आहे। त्यांनी फक्त 10,000 रुपये शेतकऱ्यांकडे दिले, बाकी जी अतिवृष्टी झाली त्याच्या नावानं बोंबाबोंब आहे। लोकवाहिनी न्यूज के लिए अविनाश तोतड़े, नागपुर।